महाराष्ट्रासमोर आलेलं अशोक खरात प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. आणि हे प्रकरण इतकं धक्कादायक आहे की हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. नाशिकमध्ये अशोक खरात नावाचा एक व्यक्ती स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून लोकांसमोर मांडत होता. तो म्हणायचा, मी तुमचा भविष्य सांगू शकतो, तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करू शकतो. हळूहळू लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले आणि विशेषतः महिलांचा त्याचा प्रभाव वाढू लागला. लोक त्याच्या आयुष्यातील समस्या त्याला सांगायचे आणि मग तो सांगायचा, तुमच्यावर काही वाईट शक्ती आहे आणि मी पूजा करून सर्व ठीक करतो. आता इथेच सुरू झाला खरा खेळ. विश्वासाचं जाळं विणलं गेलं, कारण जेव्हा एखादा माणूस आधीच अडचणीत असतो त्याला कुठलाही उपाय 100% खरा वाटतो आणि हाच विश्वास त्यांच्यासाठी धोकादायक ठरला. पोलीस तपासात जे समोर आलंय ते खूप धक्कादायक आहे. असा आरोप आहे की महिलांना एकट्यात बोलवायचा आणि उपचार किंवा पूजाच्या नावाखाली गैरप्रकार केले जायचा. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काही आक्षेपार्ह व्हिडिओ ही तयार करण्यात आलेलं आहे. हे प्रकरण आता फक्त अंधविश्वासापुरतं राहिलेलं नाहीये, तर गंभीर गुन्ह्यापर्यंत पोहोचलेलं आहे. दरम्यान प्रकरणाला एक मोठं राजकीय वळणही मिळालेलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर या व्यक्तीचं कौतुक करताना दिसल्या, त्यामुळे लोकांमध्ये संताप वाढला. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की जर असे मोठे नेते अशा व्यक्तीला सपोर्ट करत असतील तर सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट मागणी केली आहे की रुपाली चाकणकर यांना या प्रकरणासह आरोपी करण्यात यावे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. सध्या ही फक्त मागणी आहे, अंतिम निर्णय अजून झालेला नाही. पण या सगळ्या प्रकरणातून एक मोठा प्रश्न समोर येतो, लोक इतक्या सहजपणे का फसतात? कारण लोक अडचणीत असतात, त्यांना पटकन उपाय हवा असतो आणि गुरु, धर्म, भविष्य या शब्दावर ते पटकन विश्वास ठेवतात. पण हाच अंधविश्वास कधी कधी खूप महागात पडतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणताही माणूस 100% भविष्य सांगू शकत नाही. गुप्त पूजा किंवा एकांतात उपचार हे नेहमी धोकादायकाचे संकेत आहे. कोणी तुम्हाला एकट्यात बोलवत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल तर वेळेआधीच सावध व्हा. तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे. हे प्रकरण आपल्याला एक खूप मोठा धडा देत आहे. अंधविश्वास हा सर्वात मोठा धोका आहे. एक खोटा गुरु आणि त्याच्या जाळ्यात अडकलेले अनेक निष्पाप लोक. म्हणून जागृत राहा, सतर्क राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशा सत्य घटनांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण सत्य जाणून घेणे खूप गरजेचं आहे.